नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 16 सप्टेंबर 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात। ओके, तर बघा, पहिला प्रश्न आहे, पहिल्यांदाच भारत इराण अर्मेनिया त्रिपक्षीय संवाद 2025 कोठे आयोजित केला जात आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन बी, तेहरान इराण। ओके, म्हणजेच इराणमधील तेहरान या शहरामध्ये ही जी त्रिपक्षीय बैठक आहे ती आयोजित केली जाणार आहे। ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूयात आपण। अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की ही अशा प्रकारची बैठक पहिल्यांदाच होत आहे। ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या पूरग्रस्त राज्यासाठी 1600 कोटींची केंद्रीय मदत जाहीर केली आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, पंजाब। ओके, तर पंजाब राज्यासाठी ही 1600 कोटींची केंद्रीय मदत नुकतीच जाहीर केली आहे। ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 3 बघा, सप्टेंबर 2025 समुद्र प्रदक्षिणा ही मोहीम कोणी सुरू केली आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, राजनाथ सिंग। तर राजनाथ सिंग यांनी सप्टेंबर 2025 समुद्र प्रदक्षिणा ही जी मोहीम आहे ती सुरू केली आहे। ओके, तर बघा, या मोहिमेबद्दल आपण थोडीशी माहिती बघूयात, जिचं नाव आहे समुद्र प्रदक्षिणा। ओके, बघा, ही जी मोहीम आहे ही भारत सरकारची एक मोहीम आहे आणि रक्षामंत्री राजनाथ सिंह यांनी सप्टेंबर 2025 समुद्र प्रदक्षिणा या नावाची ऐतिहासिक मोहीम सुरू केली आहे। ओके, यामध्ये सर्व स्त्रिया समुद्र प्रदक्षिणा मोहीम मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथून आभासरित्या सुरू केली। ओके, तर माहिती लक्षात ठेवा। बघा, ही जी मोहीम आहे भारतीय लष्कर, नौदल व वायुसेना यांच्या महिलांच्या टीमद्वारे पार पाडली जाणार आहे। ओके, तर इंडियन एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मी जे आहेत त्यांच्यामधल्या जे महिला आहेत, ओके, तर त्या महिलांच्या टीमद्वारे ही जी मोहीम आहे ती पार पाडली जाणार आहे। ओके, तर लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 4 बघा, भारतीय नौदलाने युद्धनौकेवर बसवलेल्या भारतातील पहिल्या 3D एअर सर्व्हेलन्स रडारचे नाव काय आहे? तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर असेल LANSAN। ओके, तर ऑप्शन बी याचं उत्तर असेल। ओके, चला बघूयात आपण थोडीशी माहिती याबद्दल। बघा, हे स्पेनी कंपनी, म्हणजेच स्पेनची जी कंपनी आहे इंद्रा आणि भारतीय कंपनी टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम लिमिटेड यांच्यातील सहकार्यातून विकसित केले जाणार आहे। ओके, विकसित केले गेले आहे। ओके, तर माहिती लक्षात ठेवा, या दोन कंपन्यांच्या भागीदारीमधून ही जी काय म्हणतात त्याला सर्व्हेलन्स रडार आहे 3D, जे की भारतातील पहिलं आहे, तर ते सर्व्हेलन्स रडार तयार केली आहे। ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5 बघा, भारतात जगातील पहिला सिरॅमिक कचऱ्यापासून बनवलेले पार्क कोठे सुरू होईल? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए, उत्तर प्रदेश। तर बघा, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये जगातील पहिला सिरॅमिक कचऱ्यापासून बनवला जाणारा पार्क सुरू होणार आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जगातील पहिला सिरॅमिक कचऱ्यापासून बनवलेला पार्क अनोखी दुनिया नावाने उत्तर प्रदेश खुर्जा बुलंदशहर जिल्हा, ओके, येथे सुरू होणार आहे। ओके, तर माहिती महत्त्वाची आहे, तुम्ही लक्षात ठेवायची आहे। ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 6 बघा, भारतीय अभियंता दिवस म्हणजेच नॅशनल इंजिनिअरिंग डे, ओके, दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर राष्ट्रीय अभियंता दिवस जो आहे, म्हणजेच इंजिनिअरिंग डे जो असतो, तो दरवर्षी आपण 15 सप्टेंबर रोजी साजरा करतो। ओके, तर ऑप्शन डी याचं उत्तर असेल 15 सप्टेंबर। चला थोडीशी माहिती पाहूयात आपण। बघा, हा जो दिवस आहे राष्ट्रीय अभियंता दिवस, हा भारताचे महान अभियंता भारतरत्न
मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या ओके यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. चर्चेत असणारा मोकामा मुंगेर ग्रीनफील्ड हायवे प्रकल्प कोणत्या राज्यात बांधला जाणार आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बिहार. तर बिहार राज्यामध्ये हा जो प्रकल्प आहे ज्याचं नाव आहे मोकामा मुंगेर ग्रीनफील्ड हायवे प्रकल्प हा बांधला जाणार आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, माहिती बघा आपण थोडीशी थोडक्यात बघूयात. बिहार राज्यामध्ये मोकामा ते मुंगेर दरम्यान हा जो ग्रीन प्रोजेक्ट आहे ओके ग्रीनफील्ड प्रोजेक्ट हा बांधला जाणार आहे. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 बघा. सप्टेंबर 2025मध्ये पुरुष हॉकी आशिया कप 2025चा किताब कोणी जिंकला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आपल्या प्यारा भारत. ओके, तर भारताने हा जो पुरुष हॉकी आशिया कप 2025 आहे याचं विजेतेपद जिंकलं आहे. ओके, तर चला थोडक्यात पाहूयात आपण माहिती याची या स्पर्धेची. या स्पर्धेचे आयोजन भारतामध्ये राजगीर बिहार येथे करण्यात आले होते आणि यातील अंतिम सामना जो आहे तो भारताविरुद्ध दक्षिण कोरिया असा होता. तर भारताने दक्षिण कोरियाला हरवून विजय प्राप्त केला आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. सप्टेंबर 2025मध्ये भारतीय राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंजने आपला गव्हर्निंग बोर्डचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन ए श्रीनिवास एजंटी. ओके, तर श्रीनिवास एजंटी हे जे आहेत यांची नियुक्ती केली आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया. ओके, याबद्दल थोडीशी माहिती बघूयात आपण. ओके, तर बघा NSA म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया. ओके, याची स्थापना झाली होती 1992मध्ये आणि याचं मुख्यालय आहे मुंबई महाराष्ट्रामध्ये. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. शेवटचा प्रश्न आहे आजचा. नुकताच वार्षिक संयुक्त अभ्यास ज्याचं नाव आहे XCM भारत 2025 8 ते 11 सप्टेंबर दरम्यान कोठे आयोजित केला गेला? ओके, याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी थायलंड. तर थायलंडमध्ये हा जो अभ्यास आहे ज्याचं नाव आहे XCM भारत 2025 ओके, हा अभ्यास संयुक्त अभ्यास भारत आणि थायलंडमध्ये आयोजित केला होता. बघा याबद्दल थोडीशी माहिती बघूयात आपण. हा जो अभ्यास आहे हा एअरफोर्सद्वारे भारत आणि थायलंड यांच्या दरम्यान होणारा संयुक्त प्रशिक्षण म्हणजेच जॉईंट एक्झरसाइज आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो माहिती लक्षात ठेवा. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.